हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आवाज येतोय का माझा? हॅलो, स्क्रीन शेअर केलं, स्क्रीन पण दिसतंय ना? बरोबर. In last lecture, we are studying this different agricultural equipment, different advanced agricultural equipments which are useful in farming technique. बरोबर. शेती उद्योगात उपयोग असणारे और शेती उद्योगात नेहमी प्रोडक्शन ॲज वेल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी उपयोगी येणारे हे काही जे इक्विपमेंट्स आपण बघतोय फ्रॉम लास्ट लेक्चर. बरोबर. सोईंग बघितलं मागच्या बी कसं लावायचं. बरोबर. तर सोईंग इज टॉसिंग ऑफ दॅट ग्रेन्स ऑन दॅट सॉइल. परत सोईंग बघितलं आपण, देन प्लांटिंग बघितलं आपण. प्लांटिंग मध्ये काय ऑलरेडी झाड आलेले ते त्याला एका जुन्या जागेवरून नवीन जागेवर त्याला प्लांट करायचं, दॅट इज प्लांटिंग. वेर सोईंग इज ते बी जमिनीत पेरायचं. बरं. आयदर बाय सोईंग म्हणजे टॉसिंग. बरोबर. प्रॉपरली एका वेल मॅनर टॉसिंग करायचं पर्टिक्युलर एरियामध्ये. बरोबर. दॅट इज सोईंग. आणि प्लांटिंग मध्ये प्लांटिंगसाठी काही इक्विपमेंट आपण बघितले. नाउ टुडे वी आर स्टडींग दिस स्प्रेइंग. बरोबर. त्याबरोबरच शेती चांगली होण्यासाठी, शेतीचं उत्पन्न चांगलं येण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट इज स्प्रेइंग असतो. बरोबर. खत आणि कीटकनाशक जास्त वेगवेगळ्या प्रकारचे त्याची फवारणी सुद्धा व्हायला पाहिजे प्रॉपरली. बरोबर. सो दॅट इज विथ अबाउट दी स्प्रेयर्स. देर आर वेरियस स्प्रेइंग मशीन्स आर देर, वेरियस स्प्रेइंग टेक्नॉलॉजी आर देर. मग स्प्रेइंग मशीन्स काय आहे, कशा कशा प्रकारे स्प्रेइंग मशीन्स काम करतात ते आपल्याला या स्प्रेइंग टेक्नॉलॉजी मध्ये बघायचं आहे. सो स्प्रेइंग विथ द हेल्प ऑफ वेरियस स्प्रेयर्स. बरोबर. मग स्प्रेयर अँड देअर फंक्शन्स. बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेयर कशा प्रकारे असतात. ट्रॅक्टरचे सायन्स स्प्रेइंग करतं बघा मागच्या स्लाइडमध्ये. फक्त क्वालिटीज ऑफ अ स्प्रेयर, स्प्रेयरची क्वालिटी कुठली असल्या पाहिजे. देन बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ द स्प्रेयर, स्प्रेयरचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले बेसिक. त्यानंतर वापरणारे नोझल, ज्या नोझलमध्ये ॲक्च्युअली स्प्रेइंग होतं तो नोझल काय आहे, त्याची क्वालिटी कसल्या प्रकारे असली पाहिजे, नोझल कुठल्या प्रकारचा असला पाहिजे, नोझल्स, देन टाइप्स ऑफ नोझल अँड टाइप्स ऑफ स्प्रेयर. हे सगळं आपल्याला वन बाय वन थोडक्यात शिकायचं आहे आपल्याला. सो व्हॉट इज स्प्रेयर. बरोबर. तुम्हाला सांगितलं मी मागच्या लेक्चरला आपण बघितलं सोईंग. बरोबर. बी ज्या शेती करायची आपल्याला. बरोबर. त्या धान्याचं आपल्याला बी लावायचं जमिनीमध्ये. मग ते बी आपण सोईंग करून लावू शकतो किंवा प्लांटिंग. ऑलरेडी ते बी लावलं होतं नर्सरीमध्ये वगैरे, तिथलं प्लांट आणलं छोटं मी झाड आणलं आणि ते झाड मी लावतोय माझ्या शेतीत. दॅट इज प्लांटिंग. सो आयदर सोईंग और प्लांटिंगनी शेती केल्यानंतर पुढे मग ते शेती अजून चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढावं. मग त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे खतांचा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर करत असतो विथ द हेल्प ऑफ दी स्प्रेयर्स. मग स्प्रेयर काय आहे. स्प्रेयर इज अ मशीन. स्प्रेयर इज अ मशीन used to apply the liquid chemicals on plants to control pests and diseases. बरोबर. स्प्रेइंग कशासाठी करतो तर आपण इट इज स्प्रेयर इज अ मशीन विच इज अप्लाइड लिक्विड केमिकल. स्प्रेइंग मध्ये काय होतं, एक लिक्विड केमिकल त्या झाड अप्लाइड ऑन प्लांट्स. त्यासाठी आपण अप्लाय करतो ते टू कंट्रोल पेस्ट अँड पेस्ट डिझेसेस. बरोबर. झाडावर वाढणारे काही छोटे छोटे कीटकनाशक आहे, काही कीटक आहे. बरोबर. त्या कीटकांचा कंट्रोल करण्यासाठी काही आजार असतील. बरोबर. वेगवेगळे आजार असतात झाडांवर येणारे ड्यू टू दिस डिफरंट चेंजेस इन एन्व्हायरमेंट. त्यामुळं ते कंट्रोल करण्यासाठी आपण स्प्रेइंग करतो. बरोबर. इट कॅन ऑल्सो बी यूज टू अप्लाय हर्बिसाइड्स टू कंट्रोल वीड्स अँड टू स्प्रे कंटिन्युअन्स टू एनहान्स द प्लांट ग्रोथ. बरोबर. त्याशिवाय हर्बिसाइड्स वापरून आपण तण कंट्रोल करतो. तणनाशक जास्त म्हणजे काय होतं, झाडांबरोबर काय अनवॉन्टेड जे ग्रास वाढतो बाजूला, गवत वाढतं. बरोबर. दॅट इज नॉट इसेन्शियल. त्यामुळं ते वीड्सला पण कंट्रोल करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं औषध मारत असतो. सो टू इनहान्स द प्लांट ग्रोथ. त्यामुळे काय होतं, त्या मूळ झाडाची ग्रोथ इथेच वाढली पाहिजे. त्याच्या आजूबाजूला ते गवत वाढते अनवॉन्टेड, ते गवत वाढायला नको. त्याला वीड म्हणतो आपण पुढे. बरोबर. वीड्स नको वाढायला, ते कंट्रोल व्हायला पाहिजे. मग ते कंट्रोल करण्यासाठी आपण स्प्रेयर वापरतो. जस्ट मी वाटतं. मग या स्प्रेयरचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रकारचं झाडांवर केमिकल आपण स्प्रे करत असतो. त्यामुळे काय होतं आपल्याला, वी सी दॅट विल कंट्रोल द वेरियस पेस्ट अँड डिझिसेस. बरोबर.
झाडावर पडणारे वेगळे आजार जे असतात, वेगवेगळे कीटक आहे, ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला हे स्प्रेइंगचा वापर करायला लागतो. त्याशिवाय झाडावर वाढणारे जे तण आहे बरोबर, त्याला वीड म्हणतो आपण, अनवॉन्टेड ग्रास वाढते बघा, ते जे गवत असतं ते काय करतं, जमिनीची पोषकता कमी करतं ना. त्यामुळे आपण जे मूळ झाड लावलंय, जे काही शेती करतो आपण, ती शेतीतच पीक आलं पाहिजे, त्याची ग्रोथ चांगली झाली पाहिजे. त्यासाठी काय करतो आपण, रिमेनिंग जे अनवॉन्टेड ग्रास आहे, अनवॉन्टेड वीड्स आहे, ते कंट्रोल करता आले पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला काही स्प्रेइंग करता आलं पाहिजे, काही लिक्विड केमिकल स्प्रे करता आले पाहिजे, हर्बिसाइड सारखे, टू कंट्रोल वीड्स बरोबर. ह्यासाठी स्प्रे आपल्याला लागत असतो. नेक्स्ट इज फंक्शन्स. स्प्रेचे फंक्शन काय आपल्याला वन बाय वन बघायचं आता. So with the help of this sprayer, by using this sprayer, we can breaking the fine solution into fine droplets. बरं, स्प्रेइंग जेव्हा आपण करतो स्प्रेयरने, ते काय होतं, जे फाईन सोल्युशन असतं, लिक्विड सोल्युशन असतं केमिकलचं, ते इट इज कन्वर्टेड इनटू और ब्रेक इनटू फाईन ड्रॉपलेट्स. त्या स्प्रेच्या साहाय्याने काय होतं, ते फाईन ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होतात ऑफ इफेक्टिव्ह साईज, त्या झाडाच्या क्षमतेप्रमाणे, त्या झाडाला लागणारा जो डोस आहे त्याच्या क्षमतेप्रमाणे फाईन ड्रॉपलेट मध्ये ते कन्वर्ट होतात, अँड डिस्ट्रीब्युटिंग द ड्रॉपलेट्स युनिफॉर्मली ओव्हर द प्लांट्स बरोबर. आणि त्या ड्रॉपलेट मध्ये ते काय पूर्ण झाडाला कव्हर करतात बरोबर. सो दॅट इज द मेन यूज ऑफ द दिस सर्वेअर बरोबर. स्प्रेअर जे आपण वापरतो स्प्रेअर, त्या स्प्रेअरचा मेन यूज आपल्याला अशासाठी असतो, तर फाईन ड्रॉपलेट मध्ये ते लिक्विडचं कन्वर्जन करून ते पूर्ण झाडावर मिळावं बरोबर. अप्लाइंग द केमिकल विथ सफिशियंट प्रेशर फॉर पॉझिटिव्ह रिचिंग द प्लांट. त्याशिवाय काय स्प्रेअर मुळे काय होतं, दॅट लिक्विड ऑल्सो गेट सम सफिशियंट प्रेशर. झाडावर पोहोचताना दॅट लिक्विड ऑल्सो गेट द सफिशियंट प्रेशर. सो दॅट सफिशियंट प्रेशर विल ऍड दॅट केमिकल ऑन दॅट tree with sufficient pressure also. So that is also important for the function of sprayer. So applying the chemical with sufficient pressure for positive reaching the plant बरोबर. झाडापर्यंत प्रॉपरली पोहोचतं, त्या झाडाच्या मुळापर्यंत बरोबर, झाडाच्या वाढीसाठी, झाडाच्या ग्रोसाठी मुळापर्यंत जाऊन जो काही आजार पडतो, जे काही कीटक येत असतात, ते कंट्रोल करायला आपल्या झाडाच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी ते केमिकल मस्ट बी supplied with the sufficient pressure also. Then regulating the amount of liquid applied on the plants to avoid excessive applications बरोबर. त्याशिवाय काय, वापरणारं जे पाणी, आपण वापरणारं जे लिक्विड आहे त्याचं सुद्धा अमाऊंट रेग्युलेट करतो आपण. काय डायरेक्ट बरोबर, आपण डायरेक्ट पाणी टाकलं, औषध टाकलं डायरेक्ट, इट विल ऍड द एक्स्ट्रा वॉटर, एक्स्ट्रा लिक्विड केमिकल ऑन दॅट ट्री, दॅट इज नॉट डिझायरेबल फॉर एनी ट्री. मग ते जे लिक्विड आपण वापरतो, लिक्विड केमिकल आपण वापरतो, त्याचं सुद्धा प्रपोर्शन रेग्युलेट झालं पाहिजे बरोबर, कंट्रोल झालं पाहिजे, टू अवॉइड एक्सेसिव्ह ऍप्लिकेशन. जास्ती झाडांना ते औषध गेले तर काय होतं, झाडांची, ते झाडांसाठी चांगलं नसतं, इट इज नॉट गुड फॉर. जसं आपण औषधावर घेतो, आपण औषधाचा काही डोस असतो, डॉक्टरने दिलेल्या गोळ्या असतो, डोस असतो, जास्ती गोळ्या घेतले तर त्याचा अँटी इफेक्ट होऊ शकतो, साईड इफेक्ट होऊ शकतो बरोबर. त्याप्रमाणे झाडांना सुद्धा काय असतं, जो काही डोस द्यायचा आहे बरोबर, जे काही लिक्विड द्यायचं इन द फॉर्म ऑफ फाईन ड्रॉपलेट्स ऑफ इफेक्टिव्ह साईज, मग तो डोस इज ऑल्सो इन प्रॉपर प्रोपोर्शन, प्रॉपर अमाऊंट, मग ते रेग्युलेट त्या स्प्रेयरच्या सहाय्याने केलं जातं. दॅट इज वन ऑफ द फंक्शन्स. मग आपण स्प्रेयरचे फंक्शन बघतोय, ब्रेकिंग द फाईन सोल्युशन इनटू फाईन ड्रॉपलेट ऑफ इफेक्टिव्ह साईज बरोबर, हे पहिलं फंक्शन झालं. देन नेक्स्ट फंक्शन इज डिस्ट्रीब्यूट द ड्रॉपलेट्स युनिफॉर्मली ओव्हर द प्लांट. मग हे जे ड्रॉपलेट तयार झाले ते झाडांवर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी स्प्रेइंग करतो आपण. देन अप्लाइंग द केमिकल्स विथ सफिशियंट प्रेशर ऑल्सो बरोबर. हे जे केमिकल, हे जे ड्रॉपलेट झाडावर पडतात, दे आर अप्लाइंग ऑन द प्लांट्स विथ सफिशियंट प्रेशर फॉर पॉझिटिव्ह रिचिंग द प्लांट बरोबर. त्याने प्लांट पर्यंत पॉझिटिव्हली पोहोचण्याकरता त्याला प्रेशर दिलं असतं. अँड रेग्युलेटिंग द अमाऊंट ऑफ लिक्विड अप्लाइड ऑन द प्लांट्स टू अवॉइड एक्सेसिव्ह ऍप्लिकेशन्स. त्याशिवाय काय, रेग्युलेटिंग द अमाऊंट ऑफ लिक्विड बरोबर. त्याशिवाय झाडांना मिळणारं जे औषध असतं इन द फॉर्म ऑफ लिक्विड केमिकल, दॅट शुड नॉट बी मोर, दॅट शुड बी इन द पर्टिक्युलर अमाऊंट. मग ते सुद्धा आपल्याला प्रॉपर्ली मिळालं पाहिजे झाडांना. ते म्हणजे फंक्शन स्प्रेचे. आता स्प्रेच्या क्वालिटीज काय असल्या पाहिजे बरोबर. स्प्रेच्या क्वालिटी कशा प्रकारे चांगल्या असल्या पाहिजे, सो दॅट प्रॉपर स्प्रेइंग कॅन बी डन. मग आपण स्प्रेच्या क्वालिटीज बघू आपण. It should produce a steady stream of spray material in desired droplet size so that the plants to be treated may be covered uniformly.
आता आपण बघितलं फंक्शन मध्ये बरोबर. तर ते लिक्विड कंटिन्यूस लिक्विडचं काय, इट इज कन्वर्टेड इंटू फाईन ड्रॉपलेट्स. ते फाईन ड्रॉपलेट्स काय इट शुड बी युनिफॉर्मली कवर्ड द प्लांट टू बी ट्रीटेड, मे बी कवर्ड युनिफॉर्मली बरोबर. मग क्वालिटी त्या स्प्रेची क्वालिटी कशी असली पाहिजे, स्प्रे मटेरियल इन डिझायर्ड ड्रॉपलेट, ते त्या ड्रॉपलेटचं कंटिन्युअस आणि युनिफॉर्म स्प्रे करता आला पाहिजे त्या जागेवर बरोबर, त्या जमिनी शेतीवर त्या स्प्रेची क्वालिटी असली पाहिजे. सो इट इज फर्स्ट क्वालिटी दॅट स्प्रेअर प्रोड्युसर स्टेडी स्टीम ऑफ स्प्रे मटेरियल इन डिझायर्ड ड्रॉपलेट साईज. जी काही रिक्वायर्ड साईज ड्रॉपलेटची त्याप्रमाणे नोझल आपण वापरले, त्या नोझलच्या ड्रॉपलेट साईज प्रमाणे ते नोझल ड्रॉपलेट तयार झाले पाहिजे आणि इट शुड बी कव्हर द युनिफॉर्म प्लांट. then it should be deliver the liquid at a sufficient pressure बरोबर. आपण ते फंक्शन मध्ये बघितलं होतं, ते लिक्विड नुसतं असं उडायला नको त्याच्यावर, तर सफिशियंट प्रेशरने ते झाडापर्यंत पोहोचलं पाहिजे. इट मस्ट रीच पॉझिटिव्हली टू द प्लांट with the sufficient pressure so that spray solution reaches all the foliage and spreads uniformly over the plant body बरोबर. त्यामुळे काय होतं, झाडाचं जे काही आवश्यक आहे झाडांसाठी जे आजार वगैरे झाडावर जे काही येत असतात, कीटक येत असतात, ते कंट्रोल झाले पाहिजे. सो इट मस्ट बी युनिफॉर्मली स्प्रेड ओवर द बॉडी ऑफ द ट्री or plant. That is the quality of sprayer. Then it should be light in weight yet sufficiently strong, easily workable and repairable बरोबर. ते कारण आपण बघितलं पहिल्या पिक्चर मध्ये काय आहे, इट इज हँडेड ऑन द जस्ट लाईक अवर बॅग. आपण स्कूल बॅग कॉलेज बॅग जसे आपण पाठीमागे लावतो त्याप्रमाणेच ते स्प्रेची टँक आपल्याला लावायची असते बरोबर, विथ हेल्प ऑफ दॅट बेल्ट ऑन अवर बॅग. मग त्याचं वेट सुद्धा कसं असलं पाहिजे, इट शुड बी कंट्रोलेबल बरोबर. इट शुड बी लाईट इन वेट बरोबर, त्याचं वजन जास्त नको आपल्याला. इट शुड बी लाईट इन वेट yet sufficiently strong. लाईट इन वेट असलं तरी काय असलं पाहिजे, सफिशियंटली स्ट्रॉंग. वेट त्याचं कमी तरी सफिशियंटली स्ट्रॉंग त्याची बॉडी पाहिजे. अँड इझिली वर्केबल अँड रिपेरेबल ऑल्सो बरोबर. त्यात काही प्रॉब्लेम आला, काही मेंटेन झाला तर ते इझिली रिपेअरिंग करता आलं पाहिजे, इझिली वर्किंग करता आलं पाहिजे. सो दॅट इज द रिक्वायरमेंट क्वालिटीज ऑफ द दिस स्प्रेयर्स. तर पहिली क्वालिटी काय पाहिजे, तो स्प्रे त्याचा युनिफॉर्मली ड्रॉपलेट साईज मध्ये कव्हर झाला पाहिजे, सो दॅट इट इज कव्हरिंग द प्लांट युनिफॉर्मली. आणि सेकंड आपण बघितलं, इट शुड क्रिएट द ड्रॉपलेट इन सफिशियंट प्रेशर बरोबर, सो एज टू पॉझिटिव्हली रीच टू द प्लांट. आणि तिसरं आपण बघितलं, जो आपण स्प्रेचं जो कंटेनर आहे, जो टँक आहे, बाजू पाठी लावतो आपण ते कसं असलं पाहिजे, इट शुड बी लाईट इन वेट, sufficiently strong also and easily workable and repairable. So these are the qualities of the sprayer. Now these are the basic components बरोबर. मी सांगितलं त्या नोझल मधून तो काय पर्टिक्युलर ड्रॉपलेट साईजचा नोझल असतो, त्या नोझल मधून बाहेर तो ड्रॉप तो ड्युरिंग स्प्रेइंग अँड दॅट इज हॅव्हिंग दिस स्प्रे लेन्स बरोबर. स्प्रे लान्स असतो त्या पूर्ण असं. ऑपरेटिंग लिव्हर या ठिकाणी, त्याला कुठल्या ठिकाणी लिव्हरिंग करायचं ते ऑपरेटिंग लिव्हर असते इकडे. ही टँक आहे बघा, ही मोठी टँक आहे, तुम्हाला सांगितलं की पाठी लावायची असते, ती टँक लावायची बॉडी विथ बेल्ट. देन वन फिलर होल कॅप, टू स्ट्रेनर बरोबर. ते स्ट्रेनिंग करून म्हणजे फिल्टर होऊन ते बाहेर असतं इफ देर इज एनी डस्ट पार्टिकल्स आर देअर इन त्या टँक मध्ये. आणि एजिटेटर असतं, एजिटेटर म्हणजे लाईक स्टरर बरोबर. एजिटेटर इज देअर स्टरिंग साठी बरोबर, मिक्सिंग होण्यासाठी दॅट एजिटेटर इज देअर. देन प्रेशर चेंबर, त्या ठिकाणी काय तो ड्रॉपलेट झाडांवर पडताना, त्या प्लांटवर पडताना, इट शुड बी रीच टू द प्लांट विथ सम प्रेशर. त्यासाठी देर इज अ प्रेशर चेंबर इज देअर अँड देर इज अ डिलिव्हरी ट्यूब बरोबर. अँड डिलिव्हरी वॉल असेंब्ली ऑल्सो देअर, त्या वॉल असेंब्लीतून ते प्राय फ्लो होतं ते बरोबर. अँड डिलिव्हरी होस, हा बाजूला काय आहे, हा होस पाईप आहे डिलिव्हरी बरोबर. अशा प्रकारे ते स्प्रे लास्ट मधून ते बाहेर येतं. नोझल इट इज स्प्रेड ऑन द प्लांट्स ॲट बेसिकली रिक्वायर्ड ड्रॉपलेट्स. सो दॅट इज बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ स्प्रेअर बरोबर. त्यांनी ते काय म्हटलं, knapsack sprayer with mechanical agitation बरोबर. मेकॅनिकल ऍक्शन एजिटेशन होतं तिथं, दॅट इज अ knapsack agitator बरोबर. knapsack sprayer, knapsack sprayer with mechanical agitation. मग त्यात काय फिलर होल कॅप बरोबर. फिलर होल कॅप आहे फर्स्ट नंबरची. सेकंड नंबर जे स्ट्रेनर आहे फॉर स्ट्रेनिंग जस्ट लाईक फिल्टर. देन तिसरी टँक आहे, जी टँक आपल्याला जी पाठी लावायची ती. देन फोर्थ इज प्रेशर चेंबर. लिक्विड ड्रॉपलेट बाहेर येताना त्या झाडांना पडताना इट शुड बी पास ऑन टू द विथ सम प्रेशर, पॉझिटिव्ह प्रेशर बरोबर. देन फिफ्थ इज डिलिव्हरी ट्यूब, डिलिव्हरी ट्यूब मधून पास होतं ते. देन सिक्स इज द एजिटेटर, मेकॅनिकल एजिटेटर आहे फॉर मिक्सिंग द सोल्युशन प्रॉपरली. देन सेवन्थ वन इज डिलिव्हरी होस, तो होस पाईप आहे
and shut off pistol, there is a shut off wall or shut off pistol is there for changing the size of the nozzle. Then there is importantly operating lever, vertical जे lever असतं बघा इथे वरती त्याला हँडल दिलं बघा, दिस इज कॉल्ड एज ऑपरेटिंग लिव्हर. बरोबर, हा 8 नंबरचा जो भाग आहे तो लिव्हर काय करतो, दॅट इज फॉर ऑपरेटिंग द पर्टिक्युलर स्प्रेयर. स्प्रेयर ऑपरेटिंग करताना अशा प्रकारचा नोझल तो हँडल वापरला लागतो ऑपरेटिंग, दॅट इज कॉल्ड एज ऑपरेटिंग लिव्हर. देन डिलिव्हरी होस्ट, होस्ट पाईपच्या साह्याने बाहेर येणार आहे ते लिक्विड त्या टँक मधून, अँड विथ वगैरे शटअप पिस्टॉल. शटअप पिस्टॉल आहे पुढे, that will that will spray the desired liquid in the form of droplets through that nozzle. So that is the basic components of sprayer. Now there are different types of nozzles. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे नोझल असतात. आपण बघूया नोझल्स. नोझल्स काय करतात, नोझल्स देर जस्ट convert that liquid into proper droplet. ज्या ड्रॉपलेट मध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रॉपर ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट करतात. दॅट इज दिस नोझल्स. पुढे पुढच्या साईड जास्त आपण इथे बघितलं बघा, आपण बघितलं ट्रायलमध्ये. These are the nozzle. 12 number शेवटचा पार्ट आहे. That is a nozzle. So that nozzle will create the required droplet while it falling on the plant. बरोबर, त्या प्लांटवर पडताना कुठल्या प्रकारचा त्याचा ड्रॉपलेट साईज असली पाहिजे, दॅट विल डिसाइड बाय दिस नोझल. So आता these are the different nozzles. It breaks the liquid into droplets and spread them into spray droplets. बरोबर, नोझल मुळे काय होतं, ते कंटिन्युअस लिक्विड काय होतं ते ड्रॉपलेट्स मध्ये कन्वर्ट होतं अँड स्प्रेड देम इनटू स्प्रे ड्रॉपलेट्स. बरोबर, ते स्प्रे होताना वेगवेगळ्या भागांवर ते स्प्रेइंग होतं विथ हेल्प ऑफ दिस नोझल्स. मग नोझल बॉडी, सुरुवातीची काय नोझल बॉडी, देन फिल्टर इज देअर फॉर फिल्टरिंग, then swivel plate, spraying line rings are there just like washer, disc is there, retainer nut is there, high volume nozzle, high volume nozzles are there. Then nozzle body, outer body nozzle ची बरोबर इथे दाखवल्याची या साइडने. Fillers are there, filters are there, T-jets are there for particular nozzle. Then securing nut, tight करायसाठी securing nut आहे, and low volume nozzle, एक हाय व्हॉल्यूम नोझल आणि एक लो व्हॉल्यूम नोझल आहे. दोन प्रकारचे नोझलचे त्यांनी पार्ट दाखवले व्यवस्थित. देन विल गो टू द नेक्स्ट पार्ट. नाउ these are the types of nozzle. हे टाइप्स ऑफ नोझल्स आहे. फॅन स्प्रे नोझल, फॅनचा जसा स्प्रे होतो तशा प्रकारे फॅन स्प्रे नोझल आहे. देन रेग्युलर फॅन टाइप, इवन फॅन टाइप, अँड कोन स्प्रे नोझल, एक कोन शेप तयार होतो जेव्हा. Then hollow cone and solid cone. These are the different types of nozzles. Fan spray nozzle इथे बघा, रेग्युलर फॅन टाइप नोझल आहे तिथे. फर्स्ट पार्ट मध्ये रेग्युलर फॅन टाइप नोझल, ब्रॉडकास्ट स्प्रेइंग. त्याला ब्रॉडकास्ट स्प्रेइंग म्हटलं त्यांनी. दॅट इज अ रेग्युलर फॅन टाइप नोझल इज देअर फॉर स्प्रेइंग. देन सेकंड इज द इवन फॅन टाइप, दॅट इज फॉर बँड स्प्रेइंग. ते ब्रॉडकास्ट स्प्रेइंग साठी रेग्युलर फॅन टाइप नोझल वापरला जातो. आणि इवन फॅन टाइप स्प्रेयर इज यूज, नोझल इज यूज फॉर ब्रँड spraying. Then next is cone spray nozzle, that during spray that liquid will form the conical shape, that's why it is called as a cone spray nozzle. Then hollow cone and solid cone. बरोबर, एक कोन कसा आहे, it is one is a hollow cone and one is the solid cone. Means in that first cone there is a hollow cone, that cone is hollow, and another cone is solid cone. Means all the conical area is covered with the droplets, but here only the external conical shape is covered with the droplets, that's why it is a hollow cone. And types of sprayers. पण आता nozzle types बघितलं आपण. Now we'll go to the types of sprayer. Now there are sprayers like based on volume of liquid handled. तर तुम्हाला सांगितलं मी ती जी स्प्रेची टँक असते बरोबर, स्प्रेची जी टँक आहे आपल्याला ती पाठीवर अशा प्रकारे लावायची असते. मग तिचं कॅपॅसिटी कशा प्रकारची, त्याची टँकची कॅपॅसिटी किती त्याच्यावर आपल्याला त्याचे डिफरंट टाइप्स ऑफ
स्प्रे आपल्याला बघा म्हणतं. सो फर्स्ट इज बेस्ड ऑन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड हँडल. त्या टँक मध्ये त्या कॅन मध्ये किती लिक्विड आपण हँडल करू शकतो. सो बेस्ड ऑन दॅट व्हॉल्यूम ऑफ लिक्विड हँडल, high volume spare more than 400 L by HA. That is a particular unit for that sprayer. Then high volume sprayer नंतर low volume sprayer. 400 कमी 5 to 400. Then ultra low volume sprayer, that is less than 5 L per HA. That is a ultra low volume. अल्ट्रा लो आणि हाय व्हॉल्यूम अशा प्रकारचे तीन रेंज आहे त्याच्यात. Second category of classification of this sprayer is based on type of vegetation, kind of pests and approach to the field. हँड ॲटोमायझर आहे. बरोबर, आपण मेकॅनिकल ॲटोमायझर बघितलं होतं. तिथे काय हँड ॲटोमायझर आहे, सुटेड फॉर होम गार्डन्स अँड स्मॉल फील्ड. बरोबर, घरगुतीचे गार्डन असतात छोटे 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 जे झाडं आहेत, छोटे छोटे स्मॉल फील्ड आहे, शेती छोटी. कपॅसिटी ऑफ 0.5 to 3.5 लिटर. बरोबर, छोटे छोटे व्हेजिटेशन करायचं अशा प्रकारच्यासाठी छोटे टँक असतात. बिल्ड प्रेशर इन द टँक 0.15 to 0.3 kg per centimeter square. The application code and application rate is 45 to 100 liters per hands. Well, that is it. Based on vegetable kind of pets. These are the different spray. Manual spraying करते बघा ते छोटे hand spray. So hand compression spray. That is a hand compression spray. So hand compression spray is used at many household applications. छोटे छोटे घरगुती शेती काय घरगुती काय आपलं फार्म हाऊस ठेवतो. थोडं शॉप डेकोरेशनसाठी किंवा आपले जस्ट फॉर अवर हॉबी whatever we are planting or harvesting. So for that we are requiring this small compressor sprayer called as a head compressor sprayer or hand compressor sprayer. हाताने ते compression sprayer with a hand we can apply to application. With a hand pressure we can use it. That's called as a hand compression sprayer. Suitable for applying chemicals for field crops and lawns. घरगुतीचे काही लॉन्स आहे बरोबर, त्या ठिकाणी काही केमिकल ऍड करायचं, मग काही औषधं ऍड करायचे, त्यासाठी अशा प्रकारचे हँड कॉम्प्रेशन स्प्रे वापरला जातात. देन कपॅसिटी इज 10 to 12 लिटर. साधारण 10 ते 12 लिटरचे कपॅसिटी असलेले स्प्रे असतात. अँड बिल्ड प्रेशर इन द टँक इज 2.0 to 3.5 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. एवढ्या प्रकारचं प्रेशर ते जनरेट करतो, ते प्रेशर ते टँकमध्ये असतं. And application rate is 45 to 100 liters per hands. And application rate is hand sprayer. Now, knapsack sprayer. Knapsack sprayer only hand operated again suited for applying chemicals to several field crops. परत एकदा त्याप्रमाणे हँड कॉम्प्रेशन स्प्रे बघितलं आपण औषध केमिकल म्हणण्यासाठी त्याच्या प्रकारे सुटेड फॉर अप्लाइंग केमिकल्स टू सेव्हरल फील्ड क्रॉप्स. काही झाडांना केमिकल म्हणण्यासाठी आपल्या अशा प्रकारचं नॅपस्पॅक स्प्रेअर वापरला जातो हँड ऑपरेटेड. कॅपॅसिटी त्याची 10 ते 15 लिटर आहे. बिल्ड प्रेशर त्याचं 3 ते 12 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. ॲप्लिकेशन रेट इज 500 liters per hour. And coverage up to 0.5 to 1 hands per day. That is a spray. Then silent feature of knapsack sprayer. याचे काही फीचर्स आहे सायलेंट. यूज टू डेव्हलप हाय प्रेशर विथ लेस एफर्ट. मॅन्युअल स्प्रे असल्यामुळे काय जास्ती एफर्ट नाही येत आपल्याला हाय प्रेशर कन्वर्ट करता येतं. त्याचं वजन पण कमी असतं, लाईट इन वेट अँड इझी टू कॅरी ऑन द बॅक ऑफ द ऑपरेटर. ऑपरेटरच्या बॅकवर आपण इझी ऑपरेट करू शकतो. अँड हाय वर्क रेट अँड इकॉनॉमिकल. त्याशिवाय काय त्याचं वर्क रेट पण हाय आणि इकॉनॉमिकल आहे ते. अँड रोबस्ट अँड सिम्पल टू मेंटेन. त्याशिवाय काय त्याची डिझाईन जी इट इज अ रोबस्ट डिझाईन अँड सिम्पल टू मेंटेन. मेंटेन सुद्धा खूप साधा आहे, सिम्पल मेंटेन्स आहे. बोथ लेफ्ट अँड राईट हँड ऑपरेशन्स. ऑपरेटिंग करताना ऑपरेटिंग आयदर राईट हँड आयदर लेफ्ट हँड ऑल्सो अवेलेबल. सो इझी टू स्प्रे केमिकल. औषधं मारताना आपल्याला अशा प्रकारचे स्प्रेचा उपयोग होतो. दॅट इज कॉल्ड एज अ knapsack sprayer. Then rocker sprayer. Which category of sprayer types of sprayer? That is a knocker sprayer. Rocker sprayer, sorry. So suitable for spraying fruit trees in orchards, coconut and areas nut trees.
फ्लॉवर गार्डन्स, कुटन्स अँड ट्युलिपा फील्ड्स. अशा प्रकारचे ॲडव्हान्स शेती जेव्हा बघायची आपल्याला, ऑर्कड शेती, कोकोनट, ॲर्किया नट ट्रीज, त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे रॉकर्स बघायला मिळतात. बिल्ड प्रेशर इन द टँक इज 14-18 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. एवढं प्रेशर वाढलं आहे. ॲप्रॉक्सिमेट रेट सुद्धा वाढला आहे का, 70 per star. And coverage is 1.5 per day. That is your rocker spray. अशा प्रकारचे रॉकर स्प्रे आहे बघा. Nozzle is there at the start. Spray lance is there. Delivery hose is there. The voltage is there. So this is called as a rocker spray. It can be used as a rocker. The tank is usually round, and you can use the sprayer attached to it. This is a rocker spray. Then foot or pedal operated spray. आता पण आपण हाताने ऑपरेट होणारे स्प्रे बघितले. Manual hand operated spray. But now there is a foot or pedal operator. त्याला पायाने ऑपरेट करायचं. Either that pedal can be pressed with the legs. That is a pedal operator sprayer. Foot or pedal operator sprayer. The build pressure in the tank is 17 to 21 kilogram per centimeter square. बरोबर. प्रेशर किती त्याच्यामध्ये टँकमध्ये होणार, 17 ते 21 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढं प्रेशर तयार होतं. ॲप्लिकेशन रेट काय, 110 to 135 liters per hour एवढं त्याचा रेट आहे ॲप्लिकेशन रेट. आणि कव्हरेज इज 1.5 per day. दॅट इज योर फूड ऑपरेटर स्प्रे. देन knapsack motorized with फ्लोअर कम डस्टर. आता काय ऑटोमाइज केलं, मेकॅनिकल केलं त्याला, मोटराइज मेकॅनिकल इलेक्ट्रिक मोटर वापरून मोटराइज केलं त्याला. बरोबर. नॅपस्वॅक मोटराइज मिस्ट ब्लोअर कम डस्टर. इट इज द सिम्पलेस्ट इंजिन टाइम्स ड्रिव्हन स्पेअर यूज इन ॲग्रिकल्चर. साधं सगळ्यात सोपं असलेलं इंजिन मोटर चालू असणारा ॲग्रिकल्चरमध्ये वापरणारा स्प्रेअर आहे. पेट्रोल इंजिन ऑफ 1.2 to 3 HP हाय स्पीडचं पेट्रोल इंजिन, 12 लिटर कॅपॅसिटीचं. बाय चेंजिंग फ्यू पार्ट्स द स्प्रेअर कॅन बी कन्वर्टेड टू डस्टर ऑल्सो. हे नॅपस्वॅक मोटराइज मिस्ट ब्लोअर कम डस्टर. बरोबर. त्याला ब्लोअर पण म्हणता येईल आणि डस्टर पण म्हणता येईल. ॲज इट इज मोटराइज अँड इट इज knapsack. बरोबर. पॉवर स्प्रेअर, इट इज अ हेवी ड्युटी अँड एफिशियंट स्प्रेअर. बरोबर. आधीच स्प्रेअर बघितला आपण मोटराइज स्प्रेअरपेक्षा हे स्प्रेअर कसं आहे, हेवी ड्युटी आहे आणि एफिशियंट स्प्रेअर. इट कॅन डिलिव्हर द सोल्युशन अप टू 15 मीटर. 15 मीटरपर्यंत सोल्युशन डिलिव्हर करतं. अँड पॉवर इज 3 HP इंजिन और इलेक्ट्रिक मोटर असते त्या ठिकाणी लावली पॉवरफुल. अँड बिल्ड प्रेशर इन द टँक इज 250 to 350 pounds. एवढं प्रेशर करत आपण प्रेशर क्रिएट करू शकतो. इट कॅन बी ऑपरेटेड बाय ट्रॅक्टर ॲज वेल एज बाय पॉवर टिलर. पॉवर टिलरने आपण अशा ऑपरेट करू शकतो. दॅट इज पॉवर. These are the different types of sprayers. अशा प्रकारे स्प्रेअर आपण बघितल्यास नॅपस्वॅक स्प्रेअर, फूड ऑपरेटर पेडल स्प्रेअर, रॉकर स्प्रेअर, नॅपस्वॅक स्प्रेअर, लॉस वेट, लूज वेट आणि लो वेट असलेला, इझी टू कॅरी ऑन द बॅक ऑफ द ऑपरेटर. देन नॅपस्वॅक स्प्रेअर हँड ऑपरेटेड. अगेन हँड कॉम्प्रेशन स्प्रेअर and compression sprayer बघितलं आपण. These are the different and atomizer, and these are the types of sprayers. Nozzle types आपण बघितले. Nozzle types मध्ये काय होतं, these are the different types of nozzle. Then breaks the liquid into droplets and spread them into spray droplet. Liquid ला काय droplet मध्ये convert करतो and the droplets will be spread on the soil with the required nozzle. High volume nozzle किंवा low volume nozzle आपण बघितलं ते. त्यानंतर these are the different components of the sprayer. नोझल आहे सुरुवातीला त्या होस्टच्या पुढे, स्प्रे लान्स आहे, ऑपरेटिंग लिव्हर तिथे बाजूला कनेक्ट केलेलं बाहेर. देन इन द टँक देर आर सम प्रेशर डिलिव्हरी ट्यूब, प्रेशर चेंबर ट्यूब, देन डिलिव्हरी वॉल असेंबली, डिलिव्हरी होस, टँक एजिटेटर. मेकॅनिकल वर्क फॉर द एजिटेटिंग द टँक, मिक्सिंग द टँक, that is mechanical agitator. Then strainer and filler hole cap. These are the components of the sprayer. These are the qualities of sprayer. It should produce a steady spray of the in the form of droplet, and it should be having sufficient pressure also. And that sprayer tank must have light in weight, sufficiently strong and easily workable. These are the qualities and these are the functions of the sprayer.
breaking the fine solution into fine droplet of effective size, distributing the droplet uniformly over the plants, and applying the chemical with sufficient pressure for positive reaching the plant, regulating the amount of liquid applied on the plants to avoid excessive applications. And what is sprayer? What sprayer काय मग? It is a machine that is used to apply liquid chemicals. बरोबर झाडांवर काही लिक्विड केमिकल औषध मारायचे मला फवारणी करायची मला त्यासाठी आपण स्प्रेअर वापरतो केमिकल्स ऑन प्लांट टू कंट्रोल पेस्ट अँड डिझीज झाडांवर पडणारे वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहे ते कंट्रोल करण्यासाठी मला स्प्रेअरचा वापर करता येतो त्याशिवाय झाडाची ते वाढणारं काही तण आहे दॅट वीड दॅट ऑल्सो कॅन बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ द स्प्रेअर सगळ्यांना स्प्रेअर कळला असेल स्टुडंट हां स्टुडंट आवाज येतो का माझा हॅलो मग आपण स्प्रेअर बघितलं आता स्प्रेअर बघितल्यानंतर आपल्या पुढच्या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे देर आर सम विडर्स तणनाशक जे असतात तण काढायसाठी त्यासाठी विडर्स आपल्याला वापरतात तर आपण पुढच्या पार्टमध्ये विडर बघूया इज इट क्लिअर स्टुडंट्स सगळे स्प्रेअर बघितले सगळ्यांनी छोटे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेअर ऑफ डिफरंट नोझल्स नाऊ विल गो टू स्टडी द विडर्स विडर काय विडर म्हणजे तण काढतो ते तणनाशक जे असतं बरं दिस आर डिफरंट टाइप्स ऑफ विडर आपल्याला बघायचे नेसेसिटी ऑफ वीड कंट्रोल बरं 30% रिडक्शन इन क्रॉप प्रोडक्शन बरोबर धान्य 30% रिडक्शन होतं ते मग त्याची क्वालिटी आपल्याला वाढत होती वीड कंट्रोलने क्वालिटी प्रॉडक्ट वाढत होते टू मिनिमाइज डिसीज अँड हेल्थ प्रॉब्लेम बरोबर आजाराचं काही त्याचं कुठल्या प्रकारचे आजार आणि कुठल्या प्रकारचं शारीरिक प्रॉब्लेम होत नाही आपल्याला त्यामुळे अँड टू फीड द इन्क्रीजिंग पॉप्युलेशन बरोबर त्यामुळं ते धान्याचे सुद्धा प्रोडक्टिव्हिटी वाढत होती आपल्याला बरोबर दॅट इज वीड कंट्रोल weeding methods hand weeding crop rotation biological weed control chemical weed control use of fire mechanical weed control these are the weed controls सगळ्यांना कळलं स्टुडंट वीड काय आहे हॅलो मला वाटतं बरेचसे स्टुडंट ऍग्रिकल्चर फॅमिलीतले असेल मला वाटतं वीड म्हणजे सगळ्यांना माहित असेल काय वीड हॅलो गणेश काय केलं जागर गणेश तुम्ही हॅलो गणेश स्पीकर अनम्यूट कर तुझा हॅलो गणेश आवाज येतोय माझा हा वीड माहिती ऐकलं का वीड काय असतं वीड हा शेती करतो का नाही घरी काय आहे की नॉलेज हा वीड म्हणजे काय माहिती का वीड काय मग वीडिंग मेथड जे बघतो आपण माहिती आहे का गणेश नाही सर ठीक आहे ओके वैभव गणेश स्पीकर म्यूट करतो मग वैभव तुला माहिती आहे का वैभव शिंगोटे हॅलो वैभव हॅलो वैभव आवाज येतो का माझा वैभव शिंगोटे आय थिंक हिज नॉट ऑन प्लीज राहुल बोल मग राहुल हॅलो राहुल हा सर हा बोला सर वेडिंग काय माहिती का वीड काय असतं माहिती का नाही सर नाही माहिती का ठीक आहे एनिवे मग झाडाबरोबर येणारं काय असतं जे गवत असतं ना गवत इट इज नॉट डिझायरेबल दॅट मस्ट बी रिमूव्ड झाडाबरोबर येणारे जे अनावश्यक वीड असतं अनावश्यक तण असतं फील्ड इव्हॅल्युएशन ऑफ रिच प्रोफाइलर पॉवर बीडर बरोबर
ते विडर काय असतं, तण. विडरला काय होतं आपण मराठी साध्या भाषेत तण म्हणतो त्याला. These are the different weeders we have to study. वीड काय आहे? These are the different types of weeders. त्याची आवश्यकता बघितली आपण झाडांचा, प्रोडक्टिव्हिटी वाढती, झाडांची क्वालिटी वाढती. आणि ह्या वेडिंगचे मेथड्स आहे हँड वेडिंग, क्रॉप रोटेशन, बायोलॉजिकल वीड कंट्रोल, केमिकल वीड कंट्रोल और यूज ऑफ फायर. बरं, आग लावून सुद्धा काय करायचं, चालून जाळून जातं. बरं, शेती झाल्यानंतर जे उरलेलं तण असतं ते जाळासाठी जाळून टाकतं बघा काही ठिकाणी. यूज ऑफ फायर ऑल्सो वी आर डुईंग दिस. अँड मेकॅनिकल वीड कंट्रोल, त्याशिवाय काय मेकॅनिकली काही मशीन्स आहेत, जसं आपण बघितलं स्क्रीनमध्ये ते आता त्या फोटोमध्ये. देर आर सम मेकॅनिकल वीड कंट्रोल्स आर ऑल्सो देअर फॉर कंट्रोलिंग द वीड. सो वीड्स प्रॉपर ब्लेड वापरून काय होतं ते मेकॅनिकल अशा प्रकारचं साईड व्ह्यू ऑफ रीच प्रोफाईल पॉवर विडर. बरं, पॉवर विडर ते पॉवर विडर त्याचा साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यू पण दाखवलाय बघा. अशा प्रकारे काय होतं मेकॅनिकल त्या ऍक्शन होऊन त्या ठिकाणी काय होतं त्या विडरनी कटिंग होतं. बरं, विडिंग एफिशियन्सी, प्लांट डॅमेज, फील्ड कॅपॅसिटी, अशा प्रकारची त्याची इव्होल्युशन क्रायटेरिया त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे विडिंग. अशा प्रकारचे इज आर डिफरंट प्रोफाईल पॉवर विडर. बरं, रीच हाय फील्ड इव्होल्युशन ऑफ रीच प्रोफाईल पॉवर विडर. बरं, आपण त्याची टाईप्स बघू, काही टाईप्स आहेत. मी तुम्हाला काही व्हिडिओचे फोटो दाखवतो जस्ट. वेडिंग दिसते स्टुडंट. आतापर्यंत वेडिंगची स्क्रीन शेअर केलं बघा मी. वेडिंग म्हणजे काय, वेडिंगची डेफिनेशन बघू आपण. हॅलो स्टुडंट्स, आवाज येतोय माझा? वेडिंग काय, वीड्स आर अनवॉन्टेड अँड अनडिझायरेबल प्लांट्स. बरोबर, लावलेली शेती वेगळी असते. मेथीची भाजी लावली आहे, तो टोमॅटोचं पीक लावलंय, तर त्याच्याबरोबर जे वाढलेलं अनावश्यक तण असतं, अनावश्यक प्लांट असतं, दे आर कॉल्ड एज अ वीड. बरोबर, वीड्स आर द अनवॉन्टेड अँड अनडिझायरेबल प्लांट्स विच ग्रो अमंग द फील्ड क्रॉप. लावलेल्या टोमॅटो शेतीमध्ये, लावलेल्या मेथीमध्ये ते अशा प्रकारचे अनावश्यक वीड वाढत असतं, अनावश्यक तण वाढत असतं. विच कॉम्पिट विथ द मेन क्रॉप. ते काय होतं, ते जे मेन टोमॅटोचं पीक लावलं, मेन टोमॅटोचं मेथीचं धान्याला, मेथीची भाजी लावली मेथी, त्याच्यावर काय कॉम्पिट करतं ते फॉर देअर एक्झिस्टन्स विच कॉझिंग सिरियस इल्ड लॉस. वर त्याच्यामुळे काय होतं, माझी झाडाची जी वाढ व्हायला पाहिजे, ती वाढ खुडती, त्याच्यामुळे वाढ होत नाही त्याच्यामुळे, आणि झाडाला लागणारे जे पोषक द्रव्य आहे ते तणांना मिळतात. ते तर त्यामुळे काय होतं, दॅट इज व्हेरी लॉस इन अवर प्रोडक्शन अँड क्वालिटी ऑफ युअर प्लांट्स ऑल्सो. सो दॅट्स वाय it's by which will cause the serious yield loss by share in land, water, nutrients, sunlight and available CO2 for main crop. बरोबर, मूळ जे पीक लावलं आपण टोमॅटोचं म्हणा किंवा झाडाची ज्याची शेती ती, बरोबर, मेथीची भाजी किंवा काय असेल ते, द्राक्ष समजा किंवा कुठला बाग येतो, तर त्या मेन पिकापेक्षा काय होतं, अनवॉन्टेड वीड वाढतं. त्यामुळे काय होतं,
जमिनीचं नुकसान होतं, वॉटर पाण्याचं नुकसान होतं, न्यूट्रियन्सचे काही खतं मारतो म्हणजे खताचं नुकसान होतं, सनलाईट येणारा सनलाईट सुद्धा वेस्ट होतो आणि अवेलेबल CO2 जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे तो सुद्धा मेन प्रॉब्लेम मिळण्याच्या अगोदर काय होतं तो बाजूच्या झाडांना मिळतो, त्या अनावश्यक वीडला मिळतो. वेडिंग मशीन काय करतं? द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वेडिंग मशीन इज एक मिनिट. सो द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वेडिंग मशीन इज the main objective of weeding machine is so the main objective of weeding machine is to intercultivation operation is to provide best opportunity to crop to establish and grow more vigorously up to the time of harvest. बरं, मग पीक होताना ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण झाडाची वाढ झाली पाहिजे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ weeding speed. बरं, स्मॉल हँडल weeding tools are there. स्क्रीन दिसते ना स्टुडंट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट, स्क्रीन दिसते सगळ्यांना? पिक्चर दिसते बघा ते. मग ते वेगवेगळे टूल्स आहे बघा वेडिंग म्हणजे तणनाशक करण्यासाठी अशा प्रकारचे फावडे आपण वापरतो ना वेगवेगळ्या प्रकारचे, हँड हो राउंड स्पोर्ट्स फायर. दीज आर द डिफरंट टूल्स यूज फॉर वेडिंग. इन लॉंग हँडल होज आर देअर, डिफरंट व्हील होज आर देअर, काही बरं चाकांनी चालणारे व्हील होज असतात. दीज आर ॲनिमल ड्रॉन. बरं, प्राण्यांनी सुद्धा with the help of bullock carts or with the help of different animals, these are drawn. Weeders are there. Then these are the power weeders, बरं, electrically power किंवा motorized weeders are there. Then testing of weeder, अशा प्रकारचे weeders असतात. These are the weeding machines which we can use in the different farming. बरं, अशा प्रकारे आपण weeding machine आणि spraying machine आज काय बघितलं थोडक्यामध्ये. बरं, पुढचं लगेच लेक्चर आहे आपल्याला, त्यामुळे मी काही वेळ थोडंसं कट करतो लवकर. Students, if you can have any problem, if you can have any difficulty, you can ask me. बरोबर, काही प्रॉब्लेम असेल तर you can ask any question before stopping the lecture.